नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुस्तक कट्टामध्ये. आज आपण भेटणार आहोत अशा लोकांना ज्यांनी फक्त दीर्घ आयुष्य जगलं नाही, तर प्रत्येक दिवस अर्थपूर्णपणे जगला. आजचा प्रश्न आहे, माणूस खरंच जास्त कसा जगतो, औषधांमुळे की जगण्याच्या पद्धतीमुळे? अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेत ना आपण इकिगाई या पुस्तकातल्या एका विशेष प्रकरणावर बोलणार आहोत. म्हणजे आजची ही चर्चा ऐकताना ना मला खात्री आहे की मनाला एक खूप वेगळी शांतता मिळेल. हो, एक हीलिंग वाईब आहे आजच्या विषयात. म्हणजे आपलं मिशनच आज हे आहे की 100 वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या लोकांच्या आणि कधीही मानसिकदृष्ट्या रिटायर न होणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातून जगण्याचा खरा अर्थ शोधायचा. आणि खरं सांगायचं तर औषधं आणि विज्ञानामुळे आपलं आयुष्य वाढले हे मान्यच आहे, पण खऱ्या अर्थाने जे सुपर सेंटेनेरियन्स आहेत, म्हणजे जे लोक 110 वर्षाहून अधिक जगतात, त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काहीतरी वेगळंच आहे. हो ना, म्हणजे 1970 मध्ये हा सुपर सेंटेनेरियन शब्द पहिल्यांदा वापरला गेला. आणि तुला माहिती आहे, जगात असे फक्त 300 ते 450 लोक आहेत, त्यापैकी फक्त 75 व्हेरीफाईड आहेत. बापरे, फक्त 75? हो, हे काही सुपर हिरो नाहीयेत, म्हणजे त्यांच्याकडे काही जादुई शक्ती नाहीये, पण त्यांनी आपल्यापेक्षा खूप जास्त वेळ या पृथ्वीवर घालवलाय. आणि त्यांच्या सवयी पाहिल्या ना की खूप आश्चर्य वाटतं. हो, मी वाचत होतो. म्हणजे त्यांच्या सवयी किती वेगवेगळ्या आहेत. जपानच्या मिसो ओकावा ज्या 117 वर्ष जगल्या, त्यांचं रहस्य काय तर म्हणे फक्त सुशी खाणे आणि शांत झोपणे. एक्झॅक्टली, यू हॅव टू लर्न टू रिलॅक्स असं त्या म्हणायच्या. आणि दुसरीकडे मारिया कॅपोविला आहेत, त्या 116 वर्षे जगल्या. त्यांनी आयुष्यात कधीही मांस खाल्लं नाही. बरं, पण त्यांना शेवटपर्यंत डान्स करण्याची आणि क्राफ्ट्स बनवण्याची खूप आवड होती. पण सर्वात जास्त धक्कादायक आहे ते जीन कॅल्मेंट यांचं उदाहरण. हो, म्हणजे सर्वात जास्त जगलेली व्यक्ती ना ती. राईट, 122 वर्ष. पण त्या 100व्या वर्षापर्यंत सायकल चालवायच्या, 110 वर्षापर्यंत एकट्या राहायच्या. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी चक्क 120 वर्षापर्यंत सिगरेट ओढली. काय सांगतेस, 120 वर्षापर्यंत स्मोकिंग? हो ना, त्यांचं रहस्य होतं त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर. त्या नेहमी म्हणायच्या एव्हरीथिंग इज फाईन. आणि अलेक्झांडर इमेज जे 111 वर्ष जगले, ते तर दारू प्यायचे नाहीत, पण त्यांनी अगदी साधं उत्तर दिलं होतं, आय जस्ट हॅवंट डाईड येट. कमाल आहे. म्हणजे बघा ना, यात किती विरोधाभास आहे. कुणी मांस खात नाहीये, तर कुणी चक्क 120 वर्षापर्यंत सिगरेट ओढतोय. म्हणजे मला असं वाटतं की जास्त जगण्याचं हे जे सिक्रेट आहे ना, ते कुठल्या मेडिसिन किंवा कडक डाएटमध्ये नाहीये. ते त्यांच्या शांत आणि आनंदी मानसिकतेत आहे. कारण आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये बघा ना, लोक विशीतिशीतच अगदी बर्नआउट झाल्यासारखे वागतात. आणि या आजी आजोबांचा उत्साह बघा. अगदी बरोबर बोललास. त्यांच्यात एक समान धागा असा आहे की ते कधीच मृत्यूला घाबरत नाहीत आणि ते कधीही रिकामे बसत नाहीत. म्हणजे सतत काहीतरी करत राहतात. हो, वॉल्टर ब्रुनिंग यांचं उदाहरण घेणं. ते 114 वर्ष जगले. त्यांचं तत्व खूप साधं होतं, इफ यू कीप युअर माइंड अँड बॉडी बिझी, यू विल बी अराउंड अ लॉंग टाइम. ते दिवसातून फक्त 2 वेळा जेवायचे आणि त्यांनी शक्य तितकी वर्ष काम केलं. आणि मृत्यूबद्दल काय विचार होते त्यांचे? ते म्हणायचे, वी आर ऑल गोइंग टू डाय, नेव्हर बी अफ्रेड टू डाय, बिकॉज यू आर बॉर्न टू डाय. बापरे, हे ऐकल्यावर ना खरंच आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो पूर्ण. हो ना, एकदम शांत वाटतं हे ऐकून. राईट. आणि आपल्या भारतीय समाजातील रिटायरमेंटची संकल्पना बघ ना. आपल्याकडे अनेकदा कसं होतं, लोक सरकारी नोकरीतून किंवा नेहमीच्या कामातून निवृत्त झाले की एकदम म्हातारे वाटू लागतात. अगदी बरोबर. त्यांना वाटतं आता आपलं आयुष्य संपलं आणि मग ते एकाकीपणात, म्हणजे त्या लोनली ओल्ड एजमध्ये कुठेतरी अडकतात. पण वॉल्टर जे सांगतायत ना की शरीर आणि मन सतत व्यग्र ठेवणं हेच खरं औषध आहे. पण मन आणि शरीर व्यग्र ठेवायचं म्हणजे नक्की काय करायचं? नुसतं कोणतंही काम करत राहायचं का? नाही, तसं नाही. मग इथे इकिगाय म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे आणि कला, या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. ज्यांच्याकडे पर्पज आहे ना, ते कधीच म्हातारे होत नाहीत. अगदी खरंय. कला आपल्याला कसा आनंद देते आणि जगण्याचं कारण देते, हे खूप महत्वाचं आहे. हो, आणि जपानी चित्रकार होकुसै यांचे एक वाक्य आहे. ते 88 वर्ष जगले. ते म्हणायचे की वयाच्या 70व्या वर्षापूर्वी मी जे काही काढलं ते निरुपयोगी होतं. बापरे, असं का? कारण त्यांचं म्हणणं होतं की 73व्या वर्षी मला निसर्ग समजायला लागला, 80व्या वर्षी माझी प्रगती होईल,
90व्या वर्षी जगाचं रहस्य उलगडेल आणि 110व्या वर्षी माझ्या चित्रातील प्रत्येक रेष जिवंत असेल. हे खरंच अफलातून आहे. म्हणजे हा दृष्टिकोन बघा ना. हो, आणि ओसामू तेजुका नावाचे जे प्रसिद्ध मंगा आर्टिस्ट होते, त्यांचे शेवटचे शब्द होते, प्लीज जस्ट लेट मी वर्क. बापरे, कामावर इतकं प्रेम. हो ना. आणि बघ, क्रिस्टोफर प्लमर या 86 वर्षांच्या अभिनेत्यांची इच्छा होती की स्टेजवर काम करतानाच मृत्यू यावा. आणि फ्रेडरिक वाइझमन, जे स्वतः 86 वर्षांचे होते, ते म्हणाले की जे मित्र सतत तक्रार करायचे ते वारले, मी मात्र अजूनही काम करतोय. आणि कार्मेन हेरेरा यांनी तर वयाच्या 89व्या वर्षी पहिलं पेंटिंग विकलं. क्या बात आहे. 89व्या वर्षी. हो, आणि 100व्या वर्षीही त्या पुढचं काम कधी संपेल याचीच वाट बघत होत्या. म्हणजे मला नाही ते एक सांगावं असं वाटतं. आजकाल लोकांचं वय कमी नाही वाढत, पण त्यांचा उत्साह कमी होतो. खूप छान सांगितलंस हे. हो ना. म्हणजे जे लोक पर्पजने जगतात ते एका वाहत्या नदीसारखे असतात, एकदम ताजे, खळाळते. आणि ज्यांचा पर्पज संपतो ते का साचलेल्या पाण्यासारखे होतात. खरंच खूप सुंदर उपमा दिलीस तू. पण हा उत्साह येतो कुठून? तर तो येतो सतत नवीन काहीतरी शिकण्याच्या जिज्ञासेतून, क्युरिओसिटीमधून. हो, म्हणजे सतत काहीतरी नवं जाणून घेण्याची इच्छा. राईट. टी.एच. व्हाईट यांचं एक खूप विचार करायला लावणारं वाक्य आहे. ते म्हणतात की जेव्हा आयुष्यात सगळं काही वाईट घडत असतं किंवा आजारपण येतं, तेव्हा एकच गोष्ट उरते. कोणती गोष्ट? शिकणं. जग कसं चालतं हे शिकणं. आणि एडवर्ड ओ विल्सन म्हणतात की उतारवयात माणसाचे अनुभव इतके समृद्ध होतात की तो आयुष्याच्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. आपण कोण आहोत, कुठे चाललो आहोत. एल्सवर्थ केली, जे 92 वर्ष जगले, ते सांगायचे की म्हातारपणात आपण क्षमता गमावतो हा एक गैरसमज आहे. उलट वाढत्या वयासोबत आपल्याला गोष्टी जास्त स्पष्ट दिसू लागतात. म्हणजे म्हातारपण हे एक प्रकारचं विजन क्लिअर होण्याचं वय आहे. एक्झॅक्टली. आणि फ्रँक गेहरी, जे 86 वर्षांचे होते, ते सांगायचे, वर्तमानात जगा, मागे बघू नका, आजूबाजूला काय चाललंय हे पहा आणि नेहमी जिज्ञासू राहा. हे खूपच रिलेट होणार आहे. कारण आपल्याकडे बघ, काही आजी आजोबा कसे अगदी आवडीने स्मार्टफोन वापरायला शिकतात, नातेवंडांसोबत नवीन खेळ खेळतात. हो, आणि ते किती आनंदी दिसतात. राईट. त्यामुळे ते किती तरुण वाटतात. या उलट जे तरुण नवीन गोष्टी शिकणं थांबवतात ना, ते मला वाटतं मानसिकदृष्ट्या खूप लवकर म्हातारे होतात. अगदी बरोबर. म्हणजे कदाचित जास्त जगण्याचं सिक्रेट खरंच मेडिसिनमध्ये नाही, तर या अशा साध्या साध्या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. हो, आणि हे सर्व वैयक्तिक दृष्टिकोन झाले ना, पण जपानसारख्या देशात तर संपूर्ण समाजच दीर्घायुषी आहे. हो, तिथे असं नक्की काय वेगळं आहे? तर तिथे फक्त चांगला आहार किंवा उत्तम वैद्यकीय सुविधा एवढंच नाहीये, तर तिथली संस्कृती खूप महत्वाची आहे. तिथला सेन्स ऑफ कम्युनिटी, म्हणजे समाजाशी जोडलेले असणे. राईट. हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कामाची गरज नसतानाही स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी एक इकिगाई असणं तिथे गरजेचं मानलं जातं. आणि हे उद्दिष्ट फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी सुंदर आणि उपयुक्त बनवण्यासाठी असलं पाहिजे. कम्युनिटी कनेक्शन खूप स्ट्रॉंग असतं तिथे. खरंय. मला असं वाटतं की माणूस खरंच एकटा नाही जगू शकत. म्हणजे त्याला माणसांचीच गरज असते. अगदी मनापासून बोललीस तू. माणूस एकटा पडला की तो जास्त खचतो. हो ना. संपूर्ण चर्चेचा सारांश जर मला एका वाक्यात सांगायचा झाला ना, तर मी म्हणेन की वय वाढणं हे कोणतीही भीतीची गोष्ट नसून ती एक खूप सुंदर प्रक्रिया आहे. फक्त आपण ती आनंदाने आणि एका पर्पजने स्वीकारायला हवी. अगदी खरंय. आणि म्हणूनच मला आजच्या या सखोल चर्चेचा शेवट अशा शब्दांत करावासा वाटतोय. कदाचित दीर्घ आयुष्याचं खरं सिक्रेट इयर्समध्ये नसतं, तर त्या वर्षांमध्ये आपण किती जिवंतपणे जगलो यात असतं. जिज्ञासा जिवंत ठेवण्यात, लोकांशी जोडलेलं राहण्यात आणि रोज सकाळी उठण्यासाठी एक कारण असण्यात.